जालनाच्या भाजप महिला जिल्हाध्यक्ष मनीषा मुंडे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। जरांगेंचे समर्थक महिला पदाधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलत असल्याची तक्रार यावेळी त्यांनी केल्याचं कळतंय। महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर जरांगेंनी समर्थकांना समज दिलाय। आताची एक मोठी अपडेट आणि ही ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे मनीषा मुंडे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून। सचिन, भाजपच्या ज्या महिला पदाधिकारी होत्या त्यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। या भेटी दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर कशा पद्धतीने त्यांना ट्रोल केलं जात आहे, अश्लील भाषेत बोललं जात आहे ती व्यथा त्यांनी मांडली। मनोज जरांगे पाटील यांनी देखील अशा या घटनेचा निषेध केला आणि जो कोणी असेल मी याच्या घटनेचा निषेध करतो। फक्त मराठी सर्व समाजाच्या तरुणांना मी आवाहन करतो की त्यांनी कुणीही महिलाबद्दल अपशब्द वापरू नये। जो कोणी अपशब्द वापरेल त्याचं मी समर्थन करणार नाही, अशा पद्धतीचं प्रतिक्रिया या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी दिली। तर आपण भाजपच्या महिलांनी थेट असा आरोप केला होता की हे तुमचेच कार्यकर्ते आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना समजूत काढली आणि यानंतर त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे। आता एक संविधानाची प्रत या महिलांकडून जरांगे पाटील यांना देण्यात आली। त्यांनी असं सांगितलं की ही जी प्रत आहे या संविधानानुसारच नाही का कार्यकर्त्यांना वागायला सांगा, अशा पद्धतीचं देखील या महिलांनी सांगितलं। त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांना सांगितलं संविधानाप्रमाणे गेल्या 6 महिन्यापासून आम्हाला ज्या पद्धतीने टोलवाटोली आरक्षणाची केली जात आहे ते देखील द्यायला तुमच्या नेत्यांना सांगा, अशा पद्धतीचे उत्तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे। गार्गी जी सचिन, अधिक अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर जरांगेंनी समर्थकांना समज दिलेला आहे आणि अशा प्रकारचं वर्तन चालून घेतलं जाणार नाही असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिलाय। जरांगेंचे समर्थक महिला पदाधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलत असल्याची तक्रार यावेळेस भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे।